तर कल्याणमध्ये मेट्रोच्या कामात मराठी परप्रांतीय वाद चव्हाट्यावर आलाय। मराठी मुलांना कामावरून काढून टाका मगच पगार होईल। एन सिक्युरिटीच्या एमडी कडून कर्मचाऱ्यांना पगार न देण्याची धमकी देण्यात आली। शिव जनरल कामगार सेना तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे। आमचे एन सिक्युअर कंपनीचे लोक आहेत, आम्ही त्यांना फोन लावलेला। त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं गवर कंपनी आम्हाला सॅलरी करत नाही आहे, त्यामुळं आम्ही आमच्या कंपनीमधनं बाकीच्या मुलांना सॅलरी करू शकत नाही। मराठी माणसाचा मुद्दा नाही, तिथं लोकल लोकांचा मुद्दा आहे। त्यांनी मराठी हा शब्द वापरला नाही। त्यांनी सांगितलं आहे की लोकल लोक आम्हाला इथं या साईडवर नको आहे, आम्हाला बाहर लोग पाहिजे। ये फोन पे बोले क्या क्यों पगार इनका रुका के रखे, क्यों आए बोल के सर बात करे तो बोल रहा है कि मराठी लोग को निकालो, मैं अभी तुरंत शाम में पेमेंट डालूंगा बोल। मराठी लोग से क्या दिक्कत है बोल तो वो मुकेश सर से बात कर लो, समझा देगा बोल के फोन कट कर दिए। वो जे काय मराठी सिक्युरिटी म्हणून ठेवलेले त्या मराठीच्या मुलांचा पगार 2 महिन्यापासून देत नाही। तर मला कामगारांनी बोलवलं, त्या कारणास्तव मी गेलो आणि सुपरवायझरला विचारलं की दादा यांचा पगार कधी देणार। तर ते बोलले की आमच्या वरिष्ठांची चर्चा करा, पगार आज पण येईल किंवा उद्या पण येईल। तर मी लावा फोन, त्यांनी हरियाणाला लावला। त्यांचे वरिष्ठ होते कोण, त्यांना मी विचारलं असता स्पीकर ऑन करून, सर्व कामगार माझ्या बाजूला होते। म्हणलं साहेब कब पगार इनका देगे, कधी देणार यांचा पगार। तर ते बोलले की आम्हाला गवार ही उंबारलेला मानपाड्याला त्यांची कंपनी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मराठी मुलं कामावून काढा तर आम्ही तुरंत पगार रिलीज